बातम्यांकडे दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळलंय। सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज 5वी बैठक होतीये। तिकडे गाझीपूर बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। दिल्लीत हजारो शेतकरी एकवटलेत। दिल्ली हरियाणा सिंधू बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। हरियाणातील जिंदच्या दातासिंगवाला सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात झटापट झाली। जिंदच्या दातासिंगवाला सीमेवर दुपारी 1च्या सुमारास पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली। इथे जेव्हा पंजाबकडून शेतकरी सीमेकडे जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचाही फवारा मारला। यामध्ये सुमारे 12 शेतकरी जखमी झाल्याचं कळतं। त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आलंय। प्रशांत लीला रामदास दिल्लीचे प्रतिनिधी, त्यांना थेट आपण काही विचारूयात। प्रशांत, जर का सरकार चर्चा करायला तयार आहे, आज चर्चा होते, तर शेतकरी विविध ठिकाणी असे आक्रमक का होत आहेत? मिलिंद, जर बघितलं तर गेल्या 7 दिवसांपासून ज्या पद्धतीने चर्चांच्या फेरी सुरू आहे, आज 5वी फेरी आहे। सरकार MSPच्या कायद्यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार देत आहे। त्यामुळे शेतकरी हे उग्र झालेले आहे। शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की साधारणतः MSPचा जो कायदा आहे तो कायदा देशात लागू करावा। या घडीला जर परिस्थिती बघितली तर परिस्थिती अतिशय उग्र झालेली आहे। 3000पेक्षा जास्त शेतकरी जे आहे ते हरियाणाच्या सीमाच्या भागात पोहोचलेले आहेत। जवळपास 50 मीटर ते दूर आहेत। त्यामुळे त्यांना मागे सरकवण्याकरता पोलिसांनी तिथे अश्रुधुराचे नळकांडे देखील फोडलेले आहेत। सोबतच एकीकडे केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने कूच करीत आहेत। आपल्याला माहित असेल की शंभू आणि खरोरी बॉर्डरमध्ये सध्या शेतकरी जे आहे ते नवीन रणनीती आखण्यामध्ये व्यस्त आहे। काल जर बघितलं तर काल शेतकऱ्यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या मागण्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करते। त्यामुळे त्यांनी आज दिल्ली चलोचा नारा दिला होता। पण ज्यानंतर त्यांना 5व्या फेरीचा प्रस्ताव देण्यात आला की चर्चेचा प्रस्ताव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी जेव्हा स्पष्ट केलं, त्यानंतर सध्यापुरता त्या काही भागामध्ये आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे। पण ज्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांनी पुन्हा एक मोठा इशारा दिलेला आहे, 500पेक्षा जास्त शेतकरी संघटना आहेत त्या उद्या दिल्लीमध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे दिल्लीच्या 4ही सीमा भागांमध्ये, जसं उदाहरणार्थ गाझीपूर सीमा असो, गुडगावमधला परिसर असो, किंवा सिंधू बॉर्डर असो, टिहरी बॉर्डर असो, किंवा मग चिल्ला बॉर्डर असो, या सगळ्या बॉर्डरवरती मोठ्या संख्येनं आता निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी जे शेतकरी आहे हे शेतकरी स्वतः पोकलँड, त्यानंतर जॅग्वार यासारख्या यांना सोबत घेऊन ट्रकमध्ये घेऊन जात आहे। सोबतच रेतीचे मोठ्या रेतीचे जे म्हणता येईल की रेतीच्या मोठ्या पोते घेऊन जात आहेत आणि ते नदीच्या दरम्यान टाकून तिथून ते प्रवास करणार, कारण की बॉर्डर जर बंद असेल तर अशा प्रकारची रणनीती शेतकऱ्यांनी आखलेली आहे। ठीक आहे प्रशांत, केंद्र सरकार जे आहे म्हणजे वातावरण तापलंय दिल्लीतलं। मी तुझ्याकडे परत एकदा येतो, पण